लगेच त्याच्या मागे जर मारायचंच असेल तर प्री इमर्जन्स ते ग्लायफोसेट प्लस ऑक्सिक्लोरोक्विन मारून देतो. म्हणजे पुन्हा तणच नाही निघत. आपलं नाव जर म्हणजेच सांगायचं गोल. ठरलं तरी राऊंडअप आणि गोल. गोल तर राऊंडअपचं प्रमाण यात किती घेतलं आणि गोलचं किती घेतलं? 80 ml गोल 10 ml. गोल 10 ml. 10 ml. तर गोल हे कांद्यासाठी वापरले जातं हो आतापर्यंत. हो. तर आता तुम्ही हरभऱ्यासाठी तुरीसाठी पण वापरलं वापरलं, हो. बरोबर. तर त्याचा परिणाम तुम्हाला चांगला जाणवला. हो हो. जवळजवळ किती दिवस मग गवत उगलं नाही? 40 ते 45 दिवस काहीच नाही येत. बरं, हे जे दोन्ही औषध सांगितले मला वाटतं राऊंडअप त्याच्यात वापरायचा परवानगी नाहीच म्हणजे नाही सांगतात. हो हो. आणि गोल पण वापरायची याच्यामध्ये आहे का? आहे परवानगी, म्हणजे गॅझेटेड आहे. ऑक्सिक्लोरोक्विन हे बीजनाशक असल्यामुळं जसं आपण मॅक्स वगैरे मारतो बरं, त्याच्याऐवजी आपण गोल वापरू शकतो. फक्त कालावधीचा त्याच्या कमी जास्त होते. बरं. तर गोल वापरायची परवानगी आहे म्हणतात. आहे. तर बीजनाशक म्हणल्यानंतर कुठलं गवताचं सगळं बीज जातं, हो. पण या पिकाला काही धोका होत नाही. नाही काहीच नाही. उगवणीवर कुठलाही परिणाम होत नाही. मी बघा आता सोयाबीनला मारून पाहिलं, तुरीला मारून पाहिलं आणि चण्याला मारून पाहिलं, बरोबर. इव्हन कपाशीलाही मारून पाहिलं, हो. काहीही फरक पडलेला नाही उगवण क्षमतेवर. शेतकरी मित्रांनो, पाठीमागे एकदम जबरदस्त असं पीक तुम्हाला दिसतंय. जर बघत असाल तर इथपर्यंत हायेस्ट वाढलेलं हे पीक आणि कुठंही मर दिसणार नाही. SRT पद्धतीने शेती ही केली गेलेली आहे. 5 वर्ष झाली याच्यामध्ये ट्रॅक्टरची नांगाट नाही, मोगडणी नाही. फक्त दरवर्षी जूनच्या सुरुवातीला त्याची माती वर चढून घेतली जाते ट्रॅक्टरच्या साहाय्याने, बेडमेकरच्या साहाय्याने. बस तेवढंच त्याची काळजी असेल ती त्याची मशागत. त्याच्यानंतर याच्यामध्ये काहीही केलं जात नाही. हे विशेष. आणि जवळपास नाही म्हणलं तर एका एकरचा 10-20 हजार रुपयाचा जो खर्च आहे, 15-20 हजाराचा खर्च शेतकऱ्यांनी वाचवलेला आहे. तर हा व्हिडिओ सविस्तर घेऊ. भरपूर शेतकरी हरभरा हे पीक घेतात आणि त्यांचा ॲव्हरेज सुद्धा जाणून घेऊ. ॲव्हरेज खूप चांगलं त्यांचं आहे. अगोदर सोयाबीन घेणं आणि हे सोयाबीनचे धसकडं तुम्हाला ह्या रानामध्ये मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण सोयाबीनचे धसकडं रानामध्ये आहेत आणि वरचं पीक काढून घ्यायचं, भूस जनावराला द्यायचं, ज्या मुळ्या आहेत त्या मुळ्या जमिनीला द्यायच्या. अशी ही SRT पद्धत कशा प्रकारे वापरता येते. तिचं जे पीक आहे, जमीन पैलवान झाली की पीक बैलवान येतं असं त्यांचं वाक्यच आहे. तर ते कशा प्रकारे त्यांना आपण त्यांच्याशी चर्चा करू. सर, राम राम. नमस्कार दीपक. सर्वप्रथम तुमचं जबरदस्त म्हणजे खूप पीक चांगलं आलेलं आहे, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तर आता 5 वर्ष झाली तुम्ही हे पीक घेताय. हो, बरोबर. तर आता हे पीक SRT पद्धती यात का गेलात आणि पहिली शेती आणि आताची शेती असंच जरा तुलना करून पण सांगा. आताच्या शेतीमध्ये वेळ वाचतो, SRT शेतीमध्ये वेळ वाचतो, SRT शेतीमध्ये पैसे वाचतात, SRT शेतीमध्ये पर्यावरणाची बचत होते, SRT शेतीमध्ये जमिनीची पोषकता वाढते, उत्पादन क्षमता वाढते. सर्व फायदेच फायदे आहे SRT शेतीमध्ये. सर्वांनी SRT शेती करावी. हे माझं 5वं वर्ष आहे. एकरी 15 किलो बियाणं टाकलं. बघा, वाटतं का तुम्हाला एकरी 15 किलो? आज माझे अर्ध बियाण्याचे पैसे वाचले, सोयाबीनचे पैसे वाचले, सोयाबीनचे अर्धे पैसे वाचले. म्हणजे दोन्ही पिकाचे पैसे धरले तर माझा फार मोठी बचत झालेली आहे. आणि सगळ्यात सांगायचं म्हणजे आज टोंगळभर चणा आला, हे सगळं सेंद्रिय कर्ब. SRTची जमीन आपण काय करतो, जमीन उखरतो म्हणजे काय करतो, जमिनीवर अत्याचार करतो. बलरामनी आपण जमीन नागरटीने जमीन आपण हार्ड केली, कठीण केली, त्याच्यामुळं पाणी जलसंधारण होत नाही. आणि आता पाहन तर माझ्या जमिनीमध्ये पाणी पण मुरतं. सगळे फायदेच फायदे. माझ्या जमिनीचा जुन्या काळातला सारखा स्मेल आताही येतो. हे बरेच जण लोक आहे आताही मातीचा कणरचना पाहतात. हे सगळी देण आमची. मी सध्या अमरावती जिल्ह्यातला विलास गजानन महल्ले आहे. माझी शाळा क्रमांक 8 आहे. आणि हे सगळी प्रेरणा मिळाली आम्हाला चंद्रशेखर दादा भरसावळे आणि विठ्ठलजी वैद्य, ज्ञानेश्वरजी शिंगारे, ज्यांना आम्ही माऊली म्हणतो, आणि रावसाहेबजी मोरे. हे सगळे टीम आमच्या सहकार्यासाठी तयार असतात. काही प्रश्न आता विशेष म्हणजे या चणाला मी प्री इमर्जन्स मारत असताना 15 किलो टोकनी केल्यानंतर 72 तासानंतर विठ्ठलभाऊ वैद्यसोबत चर्चा करून प्री इमर्जन्स मारत असताना ग्लायफोसेट प्लस ऑक्सिक्लोरोक्विन हे तणनाशक मारलं. मलाही थोडीशी शंका होती की 48 तासापेक्षा कालावधी लोटलेला आहे, पाणी आणि मोटर लाईन याच्यामुळं तो लेट कालावधी झाला. आणि लगेच मी विचार केला तर मस्त एवढंही मारलं असन तरी तणनाशक तण निघालं नाही, मात्र चणा मात्र कसा निघाला हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्याचा काही परिणाम तुमच्या चण्यावर झालाच नाही? बिलकुल नाही. 1% चण्यावर उगवणीचा जर प्रमाण झाला असता, एकरी 15 किलोनं रान झाकलं नसतं,
कुठेही तुम्हाला गड्डा दिसणार नाही. बरोबर आहे. तर याच्यासाठी तुम्ही जे पहिलं पीक घेतलं ते सोयाबीन घेतलं. सोयाबीन घेतलं, बरं त्यालाही मी तेच प्री इमर्जन्स वापरतो. बरं, काय काय वापरलं सोयाबीनला आपण? ग्लायफोसेट प्लस ऑक्सिक्लोरोपिन. बरं, तर त्याचा रिझल्ट पण चांगला तुम्हाला? हो, ॲव्हरेज वगैरे कसं? पाणी म्हणजे बेड ओला करायचा. बरं, एकरी 150 ते 200 लिटर पाणी जाऊ द्यायचं. हो. व्हरायटी कुठली सर? ही व्हेरायटी आहे पुसा परभणी, परभणी 16 नंबर नवीन विकसित झालेली आहे. ज्या दिवशी बीज आणि ती आहे पुसा मानव. ते आता जे पाहता ते पुसा मानव आहे. इकडली जे पाहता जाडं पान आहे ते परभणी 16 आहे. बरं. हे विठ्ठलभाऊ वैद्यनी अशोकराव मोरे यांचा नंबर दिला हो. आणि त्यांनी ते स्वतः विद्यापीठातून आणून दिली. म्हणजे स्वतः फाउंडेशनच्या थैल्यासुद्धा आज माझ्याजवळ आहे. हा सगळं फाउंडेशनचं परभणीचं नवीन प्रोडक्ट आहे. बरं, आता तुम्ही सोयाबीनचं तणनाशक मारलं ते 2 वेळेस मारलं तुम्ही. हो, एकदा तुम्ही मारलं प्री इमर्जन्स उगवण पूर्व, हो. त्याच्यामध्ये घेतलं तुम्ही राऊंड अप डायरेक्ट, हो. आणि दुसरं घेतलं ऑक्सिक्लोरोपिन म्हणजे गोल. हो, गोल. तर त्याच्यानंतर हो. तुम्ही परत त्याच्यामध्ये परशुड परशूट मारलं. काय म्हणते इमॅजिथ हायपर म्हणजे इमॅजिथ हायपर 70%. माझ्या इथं केना हा प्रमाण जास्त येतो, त्याच्यामुळे मी काय केलं त्याला नेमकं चालतं त्याच्यात पण तरी हुड लावून मारलं. याच्यासाठी हुड लावून मारलं होतं की झाडाची हाईट नाही थांबली पाहिजे. असं कोणीतरी म्हटलं का उत्पादन क्षमतेवर त्याचा परिणाम पडेल. बरं, पण नंतर व्हायरसनी तो खराब झाला, हा भाग वेगळा. बरं, परंतु मी ते मारताना हुड लावूनच मारलं. एका माणसाला एका दिवशी एकरभर जागा काळी होऊन जाते. तर याच्यामध्ये तुम्ही जी लागवड करत असताना ठिबकची, आता याला ठिबक नाहीच मला वाटतं. नाही, याला तुम्ही ठिबक तुषारनेच नाही, पाणी- फक्त स्प्रिंकलर. बरं, तर 2 लाईनी लावल्या तुम्ही बेडवरती. हो. बेड आहे 4 फुटाचा. 4 फुटाचा. तर दरवर्षी तुम्ही याची डागडुजी करता? फक्त नाली उखरणे आणि नालीतली माती बेडवर चढवणे. बरं. पण हे मी 3 वर्ष केलं. 3 वर्षानंतर करायची गरज नाही, कारण का मुळं काय करते त्या मातीला असे घट्ट पकडून ठेवतात, त्याच्यामुळे माती ओसरतच नाही. बरं. तर ते बेड खाली जात नाही बा तुमचं आता? मग नाही जात. 3 किती वर्ष पाऊस जरी आला तरी तुमचं पाणी नितळ बाहेर पडतं? बिलकुल एका कोपऱ्यावरच जाईल. तर गडूळ पाणी व्हायचं काम नाही, गढूळ पाणी नाही, शुद्धच पाणी. हे सुद्धा बदल त्याच्यामधून झाला? हो, म्हणजे माझी जमिनीचा घसारा होत नाही, म्हणजे माझी जे मातीचे कण वाहून जात नाही. गेलाच तर कचराच वाहून जाईल. बरोबर, जे आहे तो वरचा पालापाचोळा, अन्यथा काहीच वाहून जात नाही. बरोबर. हे केल्यानंतर आता हरभरा तुम्ही केलं तर हरभऱ्याला खत, आता एवढा चांगला हरभरा आला, हो, खूप जबरदस्त रान झाकलेलं आहे. मी म्हणतो अजून आज 15 दिवसांनी ते चालता पण नाही येणार. बरोबर ना? हो. तर याच्यासाठी खत किती टाकावं लागलं बस तुम्हाला? एकरी 40 किलो खत आहे. ते महाधन कंपनीचं 8-21-21 टोकन यंत्रानं ते पडतो, म्हणून तेच वापरलं. मला काही कंपनीचा काही कोणाचा म्हणजे असं प्रचार प्रसार करायचा नाही आहे. बी आणि खत एकदाच दिलं का मग? हो, एकदाच. पहिल्याच वेळेस? नाही, टोकणी झाल्यानंतर उगवण क्षमता होऊ दिली, नंतर दिलं दुसऱ्या पाण्याच्या वेळेस टोकन यंत्र? खत टोकन यंत्राने. ते 2 झाडाच्या मध्ये. बरं, एकच लाईन पेरली? एकच लाईन खताची एकच लाईन? हो, एकरी एक बॅग बरोबर पडली, म्हणजे 40 किलो फिक्स पडलं बरोबर. बरं, त्याच्यानंतर याच्यामध्ये तणनाशक काय काय मारलं मग हरभऱ्यामध्ये? याच्यामध्ये प्री इमर्जन मारल्यानंतर मारायची गरजच नाही पडली. नाही. बरं, प्री इमर्जन जर चांगलं मारलं तर पुन्हा मारायची गरजच नाही. ट्रिंजर नाही, एलिएट नाही, काहीच नाही. आहे आलेलं, पण मारायची गरजच नाही पडली. ट्रिंजर नुसतं नाव तुम्ही सांगितलं, पण त्याच्यामध्ये ते साक्षर होऊनच मारा. त्याच्यामध्ये ते जी काही ॲस्ट्रॉक्सिन नाही, अट्राझिन घटक असलेली पुडी ते मारत नाहीत, फक्त तेवढं बाजूला मारतात. दुकानदार तुम्ही म्हणायला गेलं तर दुकानदार देत सुद्धा नाही. तर तुम्ही जरा त्याचं साक्षर व्हा, त्यांना फोन करा, किंवा मग SRTचा नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट हे करू शकता. आता हरभरा ही पीक तुम्ही दरवर्षी करता. पहिल्या वेळेस सोयाबीन घेता. सोयाबीन तुमचं फिक्स आहे. सोयाबीन घेतल्यावर तूर, आणि पुढच्या वर्षी ज्या रानात सोयाबीन होतं त्या तूर न घेता मग तुम्ही हरभरा करा. म्हणजे बेवड पण होऊन जाते. कारण की तूर दरवर्षी चालत नाही. बरोबर. आणि ती उन्हाळी तूर घेतात विशेष, म्हणजे त्याचा व्हिडिओ आपण सविस्तर बनवलेला आहे. तर आता सोयाबीनचं तणनाशक तुम्ही सांगितलं, तर हरभऱ्यासाठी तणनाशकाची म्हणजे सुरुवात कशी करता? समजा आता तुम्ही कापणी केली, त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुमची लावणी सुद्धा होऊन जाते. बिलकुल बरोबर. नाही तर मग तुम्ही सांगितलं की तुषार चालू नंतर गाबूळ रान झालं की मी पेरणी करतो बियाची. म्हणजे तुमचा 2 पिकातला अंतर कमी झालं. बिलकुल कमी झालं. बरोबर. लवकर तुमची पेरणी व्हायला लागली. तर पेरणी झाल्यानंतर तुम्ही याचं उगवणीपूर्व तणनाशक कोणचं मारलं, किती दिवशी मारलं? मी काय करतो, सोयाबीन कापणी झाली, सोयाबीनची गंजी लागली किंवा काढणं झालं, बरोबर पिकडे पाणी चालू करून देतो. म्हणजे जमिनीत ओलावा जर नसेल तर, जर असेल तर डायरेक्टच ग्लायफोसेट प्लस ग्लायफोसेट त्यावेळेस हे मारतो, काय म्हणते आपण त्याला, पॅराकॉट. का मोठे जर तण असेल तर त्यांना भाजून जाते,
क्लोरोफिलचं प्रमाण कमी करून टाकते आणि थेट ग्लायफोसेटनं रिझल्ट मिळते. 15 दिवसानं ते खतम होऊन जाते. बरं. हे माहीत असताना 8 दिवसानं घसपट जरी असन तर लगेच टोकन करतो. वापसा स्थिती आल्यानंतर बरं. परत 2-2 तासाची शिफ्ट देतो. लगेच त्याच्या मागे जर मारायचंच असेल तर प्री इमर्जन्स ते ग्लायफोसेट प्लस ऑक्सिक्लोरोपिन मारून देतो. म्हणजे पुन्हा तणच नाही निघत. आपलं जर नाव जर म्हणजेच सांगायचं गोल. ठरलं तरी राऊंडअप आणि गोल. गोल तर राऊंडअपचं प्रमाण यात किती घेतलं आणि गोलचं किती घेतलं? 80 ml गोल 10 ml. गोल 10 ml. 10 ml. तर गोल हे कांद्यासाठी वापरले जातं हो हो आतापर्यंत. हो. तर आता तुम्ही हरभऱ्यासाठी तुरीसाठी पण वापरलं वापरलं, हो. बरोबर. हो. तर त्याचा परिणाम तुम्हाला चांगला जाणवला. हो हो. जवळजवळ किती दिवस मग गवत उगलं नाही? 40 ते 45 दिवस काहीच नाही येत. बरं, हे जे दोन्ही औषध सांगितले मला वाटतं राऊंडअप त्याच्यात वापरायचा परवानगी नाहीच आहे, म्हणजे नाही सांगतात. हो हो. आणि गोल पण वापरायची क्षमता आहे का? आहे परवानगी, म्हणजे गॅझेटेड आहे. ऑक्सिक्लोरोपिन हे बीजनाशक असल्यामुळं जसं आपण मॅक्स वगैरे मारतो बरं, त्याच्याऐवजी आपण गोल वापरू शकतो. फक्त कालावधीचा त्याच्या कमी जास्त होते. बरं. तर गोल वापरायची परवानगी आहे म्हणतात. आहे. तर बीजनाशक म्हटल्यानंतर कुठलं गवताचं सगळं बीज जातं, हो. पण या पिकाला काही धोका होत नाही. नाही काहीच नाही. उगवणीवर कुठलाही परिणाम होत नाही. मी बघा आता सोयाबीनला मारून पाहिलं, तुरीला मारून पाहिलं आणि चण्याला मारून पाहिलं, बरोबर. इव्हन कपाशीलाही मारून पाहिलं, हो. काहीही फरक पडलेला नाही उगवण क्षमतेवर. बरं. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे SRT शेती ही केल्या जाते. जर हे पीक असलं जर तुम्ही झाड जर बघत असाल तर तुम्हाला झाडं सुद्धा दाखवतो कशा प्रकारे ही वाढलेली आहेत. तर एका झाडाची जी बी आहे, 2-2 बिया आहेत, तर कशा प्रकारे त्याचा घेरा अजून झालेला आहे. अजून 15 दिवसात ही वाढणार सुद्धा आहे, बरोबर. ही व्हेरायटी 16 आहे, ती पुसा मानव आहे. हे दोन मधला फरक बदल आता ते उत्पन्नाच्या बाबतीत हो, आपल्याला कळेल नंतर की सरस होईल. तर SRT शेती हरभरा तुम्हाला ही कशी वाटली नक्कीच कमेंटमध्ये लिहा. या शेतीला आपण सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे. ज्यावेळेस जर या ठिकाणी चक्कर जर दुसरी झाली, ज्यावेळेस पीक चांगलं होईल त्यावेळेसही नक्कीच याचा प्रयत्न आपण टाकायचा नक्कीच करू. पण सरांची SRTला भेट दिल्यानंतर, SRT शेतीला भेट दिल्यानंतर त्यांची पिकं चांगली आलेली मी तुम्हाला दाखवलेली. तर 5 वर्ष झाले शेतकरी बिना मजुरीची शेती करतोय, बिना नांगरणीची शेती करतोय. त्याच्यामध्ये नांगर ट्रॅक्टरचा हाणत नाही किंवा बैलाचा आऊत हाणत नाही. हे फार विशेष आपल्यासाठी आहे, कारण की बऱ्यापैकी खर्च आपला त्याच्यावरच होतो आणि तो खर्च वर्षाचा एका एकरला नाही म्हणलं 15-20 हजार रुपये वाचले तर त्यांची शेती 10 एकर आहे, बरोबर. 10-12 एकर शेती आहे. तर 10 एकर जर धरली आणि 20,000 रुपये जर एका पिकाची, एका एकरची जर आपण धरले 2 पिकामध्ये, तर जवळजवळ 2 लाख रुपये एकाच वर्षात वाचायला. म्हणजे 5 वर्षामध्ये किती वाचले तर 10 लाख वाचले का, बरोबर. हो हो. तर अशा पद्धतीनं ही शेती ते करतात आणि त्यांचा चांगला फायदा या माध्यमातून होत आहे. तर तुम्हाला याविषयी काय वाटलं ते नक्कीच कमेंटमध्ये लिहा. सरांचा नंबर दिलेला आहे. परत एकदा सर तुमचा परिचय आणि नंबर द्या. विलास गजानन महल्ले, राहणार दिग्गी महल्ले, जिल्हा अमरावती, शाळा क्रमांक 8. माझा मोबाईल नंबर आहे 90 96 26 93 33. आणि दुसरी गोष्ट, आता मी व्हिडिओ केला, मी हा पीक बघितलं, तुरीचं उन्हाळी पीक पण पाहिलं, खूप जबरदस्त आलं. माझं येणं नाही झालं तर तुम्ही ह्या 15-20 दिवसामध्ये, महिन्यामध्ये परत चक्कर मारा, या ठिकाणी पीक पहा, कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण की याच्यामध्ये जे आहे ते दाखवायचं आपण नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये काही वेगळं दाखवण्याचा आपण प्रयत्न करत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर त्यांची शेतीशाळासुद्धा आहे, SRT शेतीशाळा त्यांनी चालू केलेली आहे. तर आजूबाजू जे शेतकरी आहेत त्यांच्याकडे शेती बघण्यासाठी आता हे भरपूर शेतकरी आलेले सुद्धा आहेत, तुम्ही दाखवा तिकडं. तर हे सगळे शेतकरी हे शिवार फेरीसाठी आलेले आहेत, त्यांचं पीक पाहत आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी येऊन SRT शेतीसुद्धा त्यांच्याकडून शिकू शकता आणि ही SRT शेती जाणून घेऊ शकता. तुमच्या शेतीमध्ये काय तुम्हाला वापरता येईल ते तर नक्कीच तुम्ही ते वापरू शकता. तर भाऊंनी फार चांगली माहिती दिली. पुन्हा एकदा त्यांचे आपली शेती आपली प्रयोगशाळेच्या वतीने धन्यवाद मानतो. आणि आपण जर फेसबुक पेज पाहत असेल तर फॉलो करा, यूट्यूब चॅनल पाहत असेल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की असेच शेतकऱ्याच्या संलग्न, शेतकऱ्याच्या सोयीचे आणि कमी पैशात खर्च कमी होईल. कारण की शेती तर कुठलीही करता येईल, पण कमी खर्च झाला पाहिजे आणि पीक चांगलं आलं पाहिजे. सेंद्रियचा कर्ब, जमिनीचा कर्ब वाढला पाहिजे, जमीन सशक्त झाली पाहिजे. हे आपण व्हिडिओ आणत असतो, ते नक्कीच तुम्ही सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. आपण सर्वजण SRT टीम इतक्या दुरून माझ्या शेतात आलेत, दीपक भाऊ आणि SRTचे सगळं सगुणाबागेचे कोर कमिटीचे मेंबर समजूया, त्याच्याबद्दल धन्यवाद मानतो. आणि दादांनी चांगला मार्ग आम्हाला दिला, त्यांचेही धन्यवाद मानतो. तर थांबतो. राम राम.